मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांची पुसद तालुक्याला भेट। प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाची केली पाहणी। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जास्तीत जास्त घरकुले पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2026 असून 1 मे 2026 ला गृहप्रवेश करायचा आहे। जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे की हक्काच्या घरकुलापासून कोणीही वंचित राहू नये। यासाठी यंत्रणेने 1 मे पर्यंत दिलेले घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे। राहण्यासाठी हक्काचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, मात्र जागा, आर्थिक परिस्थिती अभावी अनेकांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण होत नाही। 1 मे पर्यंत घरकुल पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर आली आहे। प्रभारी अंमलबजावणी करण्यासाठी गावात प्रभात फेरी काढून जनजागृती सुद्धा करण्यात आली। पुसद तालुक्यातील पारडी गावाला दिनांक 10 फेब्रुवारी रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पहिला हप्ता वितरित झालेल्या घरकुलाची पाहणी करून भूमिपूजन करण्यात आले। तसेच घरकुल लाभार्थ्यांना 30 मार्चपर्यंत घरकुलाचे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या। पारडी व गणेशपूर येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या संपूर्ण घराची पाहणी केली। ज्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केले त्यांना दुसरा व तिसरा हप्ता त्वरित वितरित करण्यात येईल असे सांगितले। यावेळी पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल आंदेलवाडसह विविध अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेबांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी करणे ही निश्चितच आनंदाची बाब आहे। मात्र विविध ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांकडून गंभीर स्वरूपाच्या तक्रारी पुढे येत आहेत। काही ठिकाणी एकाच लाभार्थ्याला 2 ते 3 वेळा आर्थिक सवलती देऊन घरकुलाचा लाभ देण्यात आल्याची चर्चा होत असून त्यामुळे पात्र आणि खरोखर गरजू लाभार्थी अजूनही प्रतीक्षेत असल्याचा आरोप आहे। जर ही बाब वस्तुस्थिती असेल तर ती केवळ प्रशासकीय त्रुटी नसून योजनेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरू शकते। ग्रामस्थांमध्ये अशीही भावना व्यक्त होत आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेबांना तेच चित्र दाखवले जात आहे जे स्थानिक स्तरावरील अधिकारी त्यांच्या सोयीप्रमाणे दाखवू इच्छितात। त्यामुळे प्रत्यक्षात तक्रारींची सखोल चौकशी आणि वास्तव स्थितीची पडताळणी होणे अत्यावश्यक आहे। पुसद तालुक्यातील घरकुल विषयासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींवर संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की साहेबांनी गंभीर दखल घेऊन तातडीने लक्ष देणे ही काळाची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत। अन्यथा हक्काचे घर ही संकल्पना कागदोपत्रीच राहण्याचा धोका नाकारता येणार नाही।